हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणांतो अयोध्याकांडांतो भरतानं रामा अप्पोचा येऊन सुमार तक्का भरतानं वशिष्ठानं आवसूनं सुमंत्रानं बरलेले मलघड्यानं पुरे रामाक येऊन राज्याभिषेक करून घेऊन का म्हणताना रामू एक यथार्थ शास्त्र ज्ञान पुरे प्रमाण करून घेऊन तांकां सांगता अन्नाले ऋण तिरुसुका जला पुत्ताना अण्णान सांगिल तशें ऐकू का. अण्णानं येऊन तू वनवास केलेलो पुरो म्हणल्यार त्या विशयी विंगड आशिल्लो. आतां खंयची कारणाक मिगेल पित्राक बापसूक दिल्लेलें उत्तर हांव तें पालन करना नशी राबना म्हूण भरताक तो पेटयता. ताणें येवूंक जाल्ले अयोध्या आयिल्ल्यांची पळयत भरत कांय ताका संतोश जायना. शून्य शून्य दिसता सगळे अयोध्ये. खंयचे जनांकय पुराय वापस आयलीची कोणाकय संतोष ना. कितले जन वच्चा जायना ना तिल राखून बिसल्यांची सगळे अयोध्ये रामा आप्पोच्या चमकला खंडीत आमगेल राम येतलो म्हूण सांगून म्हणटना कोणाकय राम येना तिल पळोवन कशी संतोष जातलो न्हय. कोणेय संतोश हरनाची पुराय जन बेजारारी आसाची. राम येनी म्हूण म्हणलेलेची तांगेल मनांत आसता. जाल्यार कसं करचें. रामान येयना म्हूण म्हणटर कशी ताका हाडचें. तोवय धर्मज्ञूची रामू सत्यप्रतिज्ञूची म्हणटन तो कशी बापस उतर दिलं तें करता म्हणलें खंडीत म्हूण तांकांय कोतस. हांगा भरत आवसूंक पुराय अयोध्येंतो तांगेले अंतपुरांतो राबयसिता. तांगेले सर्व व्यवस्थ करता. तांकां पळोवच्याक दासींक पुराय सांगता. अमात्यांक सगळे तांगेले जबाबदार वयसून दिता. मागीर गुरू वशिश्ठाले सांगता तो कसो म्हणल्यार म्हाका नंदीग्रामा वचूका. हांव थंयच राबतलो. जाल्यार तुमगेले आज्ञे घेवन हांव वचूका. थंय हांव रामाल म्हणके जीवन करून राम ना मेगेल वटू म्हणलेले दुःख सैसून घेवन जाल्यार हांव थंयची रामाल म्हणके जीवन करता. इत्याक म्हळ्यार मेगेल आनू स्वर्गस्थ जाला. मेगेले पशी म्हालगडो रामू रान्ना चमकला. राज्यभार ताणें कोरक आशिल्लें. ताणें राज्यभार करूं जायना अण्णाक दिलेलें उत्तर पालन करून मागीर येता म्हणलेलें उत्तर म्हाका दिल्ला देखून हांव राज्याभिषेक करून घेना न्ही जावन रामान राय जाव का म्हूण म्हणटना सर्व मंत्रींक पुरोहीत जावन आशिल्ले वशिश्ठांक सगळे संतोश जाले. तूं भरात्र वात्सल्यान हें उत्तर सांगला रे. महाधर्मनिश्ठ तूं म्हूण कळटा. धर्म पालन करचें वाटेर तूं आस पळय. तुका ते धर्माचे एक वाटेर दुखून धर्मपथा दुखून तुका चुकोवच्या कोणाचें न्ही साध्य ना म्हूण म्हणटा तो. न्ही जावन सदा बंधूंक प्रीती करता तूं. भावाल वयर तितली जीव आसा तुका पंचप्राण म्हणटा पळय तशी म्हणटना तुगेलें उत्तर आमी जाल्यार रिसवण घालूं जायना. तशें जावन तूं लेखील म्हणकेची तूं नंदीग्रामाक वच म्हूण तांणी अनुज्ञा दिताची. म्हणटना भरत सारथीला सांगता म्हाका नंदीग्रामाक व्हर म्हूण. भरतोल वटू शत्रुघ्नी चढता रथारी. पळय भरत कशी राम आनी लक्ष्मण वटूच की तशी भरत आनी शत्रुघ्न सनपण्यार दुखून तांणी वटूची. तशी तांणी संतुश्ट जावन वताची कसले बेजारार वचनाची. तांकां थंय एक वेवस्था जेवका नवे म्हणटा थंय दुखून राज्यभार करता म्हणा नवे मंत्री वशिश्ठादी सर्व द्विज पुरोहीत अष्ट मंत्री तागे लोट वताचे. मात्र
तितली मात्र नाही बरं तू खंयचे सैन्याक तागे लोट यो म्हणा जाल्यार चतुरंग सैन्य तागे लोट वता सर्व अयोध्या पट्टणाचे वासी जन आसा पळय तांणी आमी थंय येताची खंय रामाल पादुकेस की तेंचे आमकां स्वर्ग म्हूण सांगून तांणी वताचे तो मात्यारी पादूक दवरून घेवन वता आनी थंय सांगता ते नंदीग्रामा भितर वचून पावलो थंय तो सांगता रस पळय हें राज्य म्हाका अण्णान दिल्ला कशी एक न्यास म्हणटाची न्यास म्हळ्यार एक गांठीशी आतेक खंय जेवा आमी वता म्हूण जाल्यार आमगेले घरांत कसलेची आभरणां जेव कसलेची दुड्डू सकडास म्हूण जाल्यार आमकां कोणाल वयर मस्त विश्वास आसा लागीं घराचे आसच्या पुरो ज्यो प्रितीचे आसच्या पुरो कोणा लागीं जेवा आमी दिवन हें जाग्रत आमी येत्तर घेता म्हूण सांगून येता वताचे पळय आमी येत्तर तांणी आमकां तशी दिताची म्हळ्यार विश्वासार हें न्यास जावन दिवचें म्हणजे ते घेतील जनांनी तशीची तितलेची विश्वासारी तितलेच कसले तांचो न्यूनत येना नशी कसले कळवून घेना नशी चंदकोन ते राखून तांणी येयली नंतर तांकां दिवका ताका न्यास म्हूण म्हणचे तशी तो सांगता रस म्हाका अण्णान राज्याची न्यास करून दिला म्हणटना त्या एका चंद करून पळोवका न्हय तागेले राज्य तशें न्हू तागेले स्थानार आव तागेले भांगरा पादुकाची दवरता म्हूण सांगून तो सांगता त्या भांगरा पादुकेची पट्टाभिषेक करता तो गे ताका श्वेतछत्र धरायची त्या रामाले चरणाकची पट्टाभिषेक चरणा म्हळ्यार पादुकेकची पट्टाभिषेक करता मागीर केन्ना राम येता त्या वेळार तागेले चरणा हे पादुके घाल न्हू तेदो नाम रामाले चरणारी पडता म्हूण सांगून सांगता तो जाल्यार आनी म्हणटा तो कसो न्ही म्हळ्यार रामान मिगेले न्यास जावन दवरलेले हें राज्य तागेले दिव्य पादुका सर्वई ताका दिता आनी मिगेल कसो की एक पाप तागेले रामाले प्रमाण केल्लेले रामाल प्रती हांव केलेले पाप ते नाश करून घेता म्हणटा निचावन भरतान कसले पाप केला वय ना न्हय कोणी सांगनाची भरतान पाप केला म्हण खंय ताणें राज्य आश करनी त्या वेळाक त्या प्रजावर्गांकय पुरोहितांकय सर्व जनांकय भरताल वयरी एक संशय येशिल्ले भरताकय राज्य आश आसा म्हूण सर्व गेला तो निश्पापी म्हूण प्रजना कळला जाल्यार भरत थंय मिगेल पाप हांव धुवन घेता म्हणटा कसो लागो मिगेल आवसून पाप केला तीन पाप केला जाल्यार कसो खातीर मेगेल खातीर तीन मेगेल वयरची मोहान हें पाप केलेलें तशें न्हू एक रितीर हांवय त्या पापाक कारण जाल्लो न्हय म्हणटना हांव तें पाप नाश करून घेवका न्हय तशी आवसूल पापाक तिगेल प्रतिनिधी जावन हांव तिगेल पुत जल्ल खातीर प्रायश्चित्त करून घेता इथे अन्यक समून म्हळ्यार तिका ह्या वेळाक पापा प्रायश्चित्त करूं शकतेस वे तिका पाप केलें तिणें जाल्यार शकतेस वे तिका प्राय जाल्ली अशी रामाक वनवास करी म्हणल्यार त्या पापाक वनवास करून तीन ते पाप नाश करून घेवका तिका त्या परेश शक्ती ना तशें न्हू भरत हांव प्रायश्चित्त करता म्हणटा इत्याक म्हळ्यार थंय रामान एक सांगला भरता तुका लांब तूं चंद कोन्न पळोवका आनी म्हणटा तो सुतवात भरतम नैशा गच्छेत निरयान भरताक तसल पुत्ता जन्म दिल्ली सुतवा जन्म दिलेली भरताली आवसस पळती ती नरका वचनज नैशा गच्छेत निरयान म्हळ्यार नरकाक वचनज म्हणून रामान सांगला पळय म्हणटना कैकेयीक सद्गती जेवका तिगेल पाप तीण नाश करून घेवका तिका नाश कर ते पाप नाश करचे प्रायश्चित करची शक्ती ना तेल देखून आवसूल प्रतिनिधी जावन पुत्तान कोरयत म्हूण सांगून आसता तशी भरत राज्य स्विकार केलेले जाल्यार ते ताका महापाप जाता आशिल्ले कशी म्हळ्यार राज्याभिषेक आनी विवाह म्हळ्यार समान म्हणटाची राज्यलक्ष्मीक वर्डिकून घेवचे राज्याभिषेक म्हळ्यार एक महालक्ष्मी स्वरुपी चेल्लीक वर्डिकून घेवचे विवाह म्हण जाता तशी मनुस्मृतीन तूं एक विशय सांगताचे कसले म्हळ्यार मलगड पुत्ता वर्डीक जायन धाकली पुत्ता वर्डीक जाल्यार ताका परिवित्ती म्हणटाच परिवित्तीक नरक मेळटा म्हळ्यार परिवेता म्हणचे तशी तांकां नरक मेळटा तांणी पापिश्ट जाताची ताका म्हळ्यार मलगड भावाक वर्डीक जायन तशी भूपरिग्रहोपी दारपरिग्रह समहा म्हणून सांगताचे भूपरिग्रह म्हळ्यार राज्य अभिषेक राज्या वर्डिकून घेतल्या बरी दारपरिग्रह म्हळ्यार बायल एक स्त्रीक वर्डिकून घेतल्या बरी तशी भूपरिग्रह आनी दारपरिग्रह समहा एक लागते
तशी आजी हें रामायणा वेळ गेलो मागीर अपस महाभारतांत तशीची शंतनू महाराजू तो कसो करता म्हळ्यार ताका ताका अण्णस बाहलिकू देवापी म्हणटात ताका तागेल्या पशी फुडें राज्याभिशेक करून विवाह न्ही राज्याभिशेक करून घेतो तो थंयच्यान तो परिवेत्ता म्हणून घेतलो तागेले राज्यान तो पावस येनिकय कसलें सुभिक्ष नाशिल्लें की तागेलें राष्ट्र ही ताका म्हळ्यार ताणें परिवेत्ता मागीर त्या पापा प्रायश्चित्त करतर शंतनूक राज्यभार करूं जाल्लें म्हण म्हणटाची हें भागवतांत येता तशीची हांगा भरतान राज्याभिशेक करून घेतले तो बाई परिवेती म्हळेले परिवेती म्हणून घेवन परिवेत म्हळेले पापाक भागी देत तशील तो वय बाय तशें न्हू रामान कितले सांगो जाल्यार भरतान हांव राज्याभिशेक करून घेना म्हणून तशी निजावन कैकेयीक कैकेयीन ते भरताक राज्याभिशेक जावका म्हणून दशरथा लागीं तिणें एक बरं घेतली पळय तेदन ती परिवेत्ता पुत्ताक परिवेत्ता करचे तसल पापाक भागीदार तीची जलेली कोण कैकेयी वशिश्ठांक एक नमने धर्मसंकट आशिल्ली त्या म्हळ्यार पक्कनी वशिश्ठांनी भरतान राज्याभिशेक करून घेता म्हळ्यार वशिश्ठान पुरोहीत जाले देखून तांणी राज्याभिशेक करूंक जाता आशिल्लें हांव करना तुमकां खूश आशिल्लें करायचें म्हूण तांणी वचचें जायनाशिल्लें इत्या म्हळ्यार त्या राज्याचे पुरोहीत तांणी म्हणटा पुरा अहित आहा पुराक सगळे पट्टणाक हित कोण लेखता तांकां पुरोहीत म्हणजे आतां आमगेले कुटुंबीक एकलो पुरोहीत म्हूण आसतात ताजे अर्थ कसो म्हळ्यार त्या कुटुंबीचे एक ಏಳಿಗೆ ಅಭ್ಯುದಯ ತಕ್ಕ ते कुटुंब संतोषार आसूं का म्हणलेलें एक मन आसूं का ते पुरोहिताक तशें जाल्यार तो पुरोहीत म्हणून घेता म्हणून सांगून तशी हांगा हे वशिश्ठाकय दोश येता आशिल्ले तांणी हांव तुका राज्याभिशेक करना खूश आशिल्ली तशी करी म्हूण सांगूंकय जायना कित्याक म्हळ्यार तांणी पळोवन घेवका सर्वय म्हणटा राज्याभिशेक करयना शरबूकय जायना अशी राज्याभिशेक करयल जाल्यार ते दोश वशिश्ठाकय येता आशिल्ले म्हळ्यार कशी परिवित्ति परिवेत्ता ययाच परिविद्यते सर्वे ते नरकम यांती दात्रयाजक पंचमाहा म्हूण म्हणटाची म्हळ्यार परिवित्ति परिवेत्ता म्हूण म्हळ्यार एक अण्णाक वरडीक जायना नशी एक तम्मान वरडीकून घेतल्यार ताणें तो कोणकोणा पाप दित आशिल्लो म्हूण म्हळ्यार ते वरडीकून घेना नातील अण्णा वरडीक जेवची तसल बायल तोवय तशीच एक तक्का एक अण्णाक मागीर ताका वरडीक जेवण घेवची चेल्ली दितल आनू आनी वरडीक करय सितल पुरोयत 5 जनांकय नरक मेळटा म्हूण मनुस्मृतीन तो सांगला म्हणूच तशी तो सांगता भरत लेखता आनी मुखार रामान येवन हांगा अभिशेचन करून घेतल्यार सर्व जनाक संतोष दितना महा म्हूण सांगून नंदी ग्रामान तो राबता तो आतां इदकुनूची थंय राज्यभार करतरच तो इत्याक म्हळ्यार राज्यभार चंद रितीर कोरका रामान येतना अयोध्या पट्टण अशी ती जाल्ले जेव्हा आमगेले देश अशी ती जाल्ले म्हणून रामान लेखून ताजे खातीर चंद करून तो ताकाय गोतस राजधर्म कसले म्हूण सांगून धर्मारी राज्य परिपालन करतरस खंय म्हळ्यार कोणेय कसले एक कप्प काणी कस कडेन वर्षा एक पण थांड दिवची म्हणूस ते पुरे पादिक येद्रा दवरून ताणें काडचे आशिल्लें म्हूण तशें हांगा भरत निग्रामांत राज्यभार करतरस थंय रामू त्या चित्रकूट पर्वतांत बारी संतोशारी राबूनस त्या वेळार सीतेकय सांगता तो आमी हांगा राबुया हांगाची विश्राम करुया सकडी वय ताका दिसतरस त्या वेळार ती ते थंय एक व्हड ते रानांत तो एक उद्यानवन शी आसूचे चंद सुचेची ते थंय तांणी भोंवतरसची त्या वेळार ती रामाले वटू संतोशारी तांणी थंय आसाची त्या वेळाक थंय मस्त प्राणियो येता मांकड आसाची कीर आसाची ताजे किराचे ते किरान उल्लोचे पक्षीचे कुजन मांकडाचे खेळू हें पुराय भारी संतोश जातरस तिका तशी ते केन्नाय तिणें रामाले सांगचें आमी वचून रानांत ಸ್ವಲ್ಪ वेळ भोंवन येवया म्हूण सांगून तशी ती तांणी भोंवन येवचें आसा हांगा त्या वेळाक लक्ष्मण कसो करता म्हळ्यार तांकां जाय आशिल्लें आहार पुराय सिद्ध करून दवरता तेदना राम सांगता सुरवेक प्राणींक बली दिवका मागीर आमी जेवका म्हूण तशी पुराय जनाक कसल दिवका बली त्या पुराय दिवन तांणी
भोजन करून तरी व्हरलेले कायल्यांक तांकां हांकां प्राणयांक म्हळ्यार थंय सुद्दां प्राणी गिणी भोंवता तांणी खावचे म्हणून भायर घालचें आसा तशी तेंचे वेळाक एक दीस कसो जाता म्हळ्यार ती रामाले जांगेरी माती दवरून ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हिदत दनपार भोजन जातरी ಸ್ವಲ್ಪ वेळान ती जागी जाता रामा सांगता तूं न्हिदे ಸ್ವಲ್ಪ वेळ म्हणून म्हणटा रामू तिगेलेची जांगेरी माती दवरून न्हिदता त्या वेळाक थंय तिणें बली घाला न्हय बली म्हणून घाला न्हय ಸ್ವಲ್ಪ रांदपानी पुरे केल्लेलें तें म्हळ्यार रांदप म्हळ्यार तांणी भक्ष भोज्य न्ही म्हूण कसले करनाची जाल्यार तांणी खावचे वस्तू सकट भायर घालता त्या खावचे आशेक मस्त कायळी थंय भरलीच कय त्या कायळ्यान तो एक कायळो सीतेक बादितरच कितली धांवडायत ती जाल्यारय तो त्या कायळो बादितरस त्या वेळाक राम संतोषार न्हिदला सुखार न्हिदला जाय म्हूण आतां ताका जागेले तागेले न्हीद वायट जातना न्हय म्हूण सांगून ती कसले बाद जेवो कितले कायळो कोंकुवो कोंकून तिका रगत येवचें सुरू जाता जाल्यार ती रामाक जागयना जाल्यार थंडची तागेले गल्लार रगत पडटना न्हय तो पळयतना तिगेले हरद्या तुकून रगत देंवतरस लागींचे कायळ बैसून ती कोंकूच्याक आनीक कोंकूच्याक तयार करतस त्या वेळाक ताका कळ्ळें ताका कसलें कळना ना त्या कायळ कोण कसलें इत्तें कसलें ताका कळना ना तशी जाल्यार धरांतरचर म्हणून म्हणटाचे कायळ्याक म्हळ्यार धरांतरचर यस्य धरांतरचरः कामचारी विहंगमः खंय जेवका थंय इश्ट प्रकार गुंत खंय सगळे भुंयचेर गुंची तितले एक ताकत कायळ्याक आस म्हूण म्हणटाची तसले एक कायळो आसुरी स्वभावाचो कायळो म्हणटा तो काकासुरू म्हणटा राम ते काकासुरा निमती इका बाद जाल्ली न्हय म्हणून सांगून ताका कोप येता त्या वेळार ती एक नमने तिकाय दुखतरस पाप भंय जातरस तिका ती कितली धांवडायल्यार वपास तिका बाद दिला हें कायळ्यान म्हूण सांगून रामाक सीतेल तोंड पळयतना कळटा म्हळ्यार ती कोपान वांट चपतरस खंय तिका जोर कोप येवन बुवे गांटी घाला म्हणटना रामा कळ्ळें आत्त न्हय इतले वेळ समा वेळ दुखून ही कैकी बाद दितरस म्हणून कायळ्याक तो धांवडायता आनी जाग्रते म्हणून म्हणटा खंय जाल्यार ते कायळो मागीर निर्लक्ष करून रामाक वपास सीतेले हरद्यार कोंकून घालेले कडेन वपास मांस मेळटलें म्हूण खावच्या येता रामाक जोर कोप येता कोप येवन तो दर्बेक काड्डी काडटा ऐशिकास्त्र मंत्र म्हणून ते ऐशिक अस्त्र म्हणून ते मंत्र अभिमंत्रण करून कायळ्या वयरी उडयता तें अस्त्र कायळ्याल म्हापशें येता तीन लोकय भोंवता खंय थंय न्हिचावन तो कोण म्हूण सांगून आतां आमकां कळटा तो सर्व देवतेंगेले बरबल ते कायळे आशिल्ले तशें बुयन तूं पुराय कडेन वायुवेगार ते उपतरस खंय चमकल्यार ते इशिकास्त्र येता म्हणटना वापस रामाल्याक येता रामाला चरणार पडता सीते पळयतरस हें पुरे तेदन त्या मनशाल वरी उलयत खंय प्रसादम कुरुमे राम प्राणेहि सामग्र्यमस्तु मे अस्त्रस्यास्य प्रभावेण शरणं न लभे क्वचित रामा म्हगेले वयरी प्रसन्न जा हें अस्त्र प्रभावान म्हाका ती लोकांक खंय आश्रय मेळना म्हाका म्हगेले प्राण इंद्रिय पुराय नाश करूंक तूं म्हाका तशी असुका म्हाका मरण दिवं नका म्हणटा जर तूं म्हाका अनुग्रह करी म्हूण सांगून म्हणटा तेदना तो सांगता खंय हांव तूं कितलें सांगल्यार आयकनी न्हय तूं हांव सांगिल्लें ताचे खातीर खूब येवन हांव ऐशिकास्त्र म्हळ्यार तें ऐशिकास्त्र तें ऐशिकास्त्र वय जाल्यार ब्रह्मास्त्रा मंत्रान अभिमंत्रण केल्लें देखून तुका तें धांवडान तीन लोकांक तुवें चमकलें जाल्यार आतां तूं म्हगेले वयरी म्हगेले शरण येयला जेन्ना रक्षण करता म्हळ्यार म्हगेली एक प्रतिज्ञा ती म्हणटना हांव आतां रक्षण कोरका न्हय जाल्यार हें अमोग जाला न्हय अस्त्र ब्रह्मास्त्र केला न्हय हांव आतां म्हणटना आतां ताका कसले पुणी त्या अस्त्राक कसले पुणी एक ताका बली मेळना अशें तें वचना तशें न्हू तुगेल्या आंगान खंयचे इंद्रिय त्याग करी त्या अस्त्र जितल्या वता म्हणटना तितले मांद्र कोरीत शिवाय हांवें विंगड कसले करूं जायना म्हणटना ते कायळो बारीक बुद्दून खंय तो आलोचन करता खंय कसो त्याग करचें पाक तेका त्याग करुया म्हळ्यार उब्बू जायनाका पांय त्याग करुया म्हळ्यार एका पांयान कसले करूं जायना एक दोळो त्याग करची सम म्हूण हांव दोळो दिता एक म्हणटा खंय रामा लागीं जायत
म्हाका एक दोळ त्याग करता जायता म्हणटकीर राम तेदन सांग म्हाका मिगेल वैरेक अनुग्रह कोरका तुवें एक कडनं एक दोळ असल्या रे हांव चंद रितीरी जीवन कोरका तशें म्हाका अनुग्रह कर तुवें जायता म्हणटकीर राम तुका अनुग्रह केला हांवें म्हूण कडेरी एक तें ऐशिकास्त्र कैळ्याचे एक दोळ्या वयरी ते दोळो घेता तो एक तें अस्त्र दोळ्याची एक बली घेता तेदना सीतेक भारी आश्चर्य जाता की त्या वेळाक ते कळ्ळो मनशान पांय पळ्या बरी माती बागसून रामा पांय पडून वता ते भारी आश्चर्य यो काळ्ळो उल्लयलो तितली क्रूर काम केलेलो काळ्ळो रामाक शरण आयलो मनशाला वरी उल्लयलो रामाने अभय दिल्ले आतां मात ते मनशा वरी बागसून पांय पडून चमकल कसं ते कोण ते आसच्या पुरो म्हणून न्ही जावन कोण ते काकासुरू म्हूण म्हळ्यार इंद्राल पुत्र जयंतू म्हणटाचे न्ही जावन आमगेले इंद्रियाक अभिमानी देवते आसा पळय तांतू आमगेले चरण पाद म्हळ्यार इंद्रिय कर्मेंद्रिय आसा पळय ताजे अभिमानी देवत्व एक तत्वाभिमानी देवते कारणांतरान कसं की एक चुकी कोरून की कसं की निमती ताणें बुलोकांतू येवका जाल्लें त्या वेळार तागेले आंगांतू ताणें बुलोकांतू जन्मा येतना कायळो जन तागेल्या आंगांतू एक असुरांनी प्रवेश केले ते असुराले आवेशशील देखून तशी ताका इतली खातीर ते असुरान प्रवेश केल्ले म्हळ्यार ताकाय बुलोकार जन्म आशिल्ले ताणें लेकलेकय आंग येवन कश्ट भोगचे पयशी हें कैळ्याल शरिरान तूं आविश्ट जावन आसला रे तई कैळ्याक बली बुलोकांत पुराय जन घालताचे आरामेर जेवण खाण करून आसूं येता कसले तोंदरी नान म्हणून सांगून तो जयंतूय तशीची सुरवेक कैळ्या शरीर निमगिला ताणें त्या कैळ्या भितर आतां असुर आविश्ट जाला त्या असुराक देवतेन गेले बरोबर आशिल्ले सर्व लोकांतूय संचार करता आशिल्लो तो तशी बुलोकांतू ते कैळ्याल गुंपांतू तुकून विंगड जेवन सकड कडेन संचार करून पुराय जनाकाय पिडण दिता दितकून ताका दरांतराचेर म्हणजे शिलके तो कुरंगासुरू म्हूण तागेलें नांव त्या वेळाक आत्ताय आत्ता म्हळ्यार रामान थंय एक दोळ आसतो कैळ्याक म्हणलो तशें न्हू एक बुलोकांत एक प्रतीत आसता कसं म्हण आत्ताय कैळ्यांक एक दोळ एक सायडाक गुवन पळोवचें दोन कसले बाद जेवच्या नज म्हूण रामालें म्हणलें न्हू तशें न्हू ते कैळ्या दृश्टी दोन दोळ्यान थंय संचार करता ह्या सायड पळोवका जाल्यार हेकडे येता त्या सायड पळोवका जाल्यार तेकडे येता तशी तेदना तांणी जावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार कुरंगासूर म्हूण म्हळेलें असुर तो ताणें रुद्राक तपस्या करून ताणें एक वर घेतिल्के इत्याक म्हूण म्हळ्यार तागेलें मनांत कसं न्ही म्हूण म्हळें कैळ्याक कसं एक आलोचन पळय असुरांक गेलें पुरय बुलोकांत कैळ्या आसाची ते कैळ्याक दोळ दोनी आसूं तितली काळ म्हाका मरण येवच्या नज म्हूण तशी ताणें ते कैळ्याले आंगांतू तो पळय आविश्ट जावन आशिल्लो न्हय त्या कैळ्याल्या दोळ्यां भितर तो आशिल्लो हांगा जयंतू दोनी असुर जाल्ली तागेल्या आंगा भितर एक कैळो जावन येतना एक असुर आसा दोळ्यांत कुरंगासूर आसा तांगेल दोग जनाल प्रेरणेन वो तांगेल रितीरी वो चलता हागेल कसले चलना तशें ताका काकासुर म्हणलें आतां रामान चित्रकुटा आसतना तो लागीं येयला जाल्यार तागेलो उद्धार जावका म्हळ्यार ते राम न्हिदल्या वरी गेल्यार देवान न्हिदूच म्हूण ना देवाक म्हणटाचे आमी सर्वज्ञ म्हूण सांगून सर्वज्ञ म्हळ्यार कसं न्ही सर्वय गोत्त ताका म्हूण सांगून गोत्त ना ती विशय येवन ना देवाक तशें जावन सर्वज्ञ आत्तां जेवचें मान्य आतां ते काकासूर आले पूर्व एक गोत्तस कसा खातीर तो काकासूर जाल्ला तागेल्या आंगांत कितली दैती आसाची आतां तागेलें मरण कशी आनी कसो करता तो ताका आमकां कशी मरण दिता हें पुरे रामाक गोत्तस आमकां नवे काणी शिवाय देवाक ताणेची बरयलेली स्क्रिप्ट ते वैवेकादन कसं जाता तशें जावन देवाक सर्वज्ञ म्हूण म्हणचें आमी मात्र देवा लागीं वचून देवा म्हाका इतली कश्ट आसा म्हाका तितली कश्ट आसा म्हगेले दुबे वारडी जायनी म्हगेल्या पुताक अशें जावका म्हाका घरांत हें अशें पळय जावका तें जावका हें जावका सर्व आमी देवाले मागताचे देवस्थानां चमकल्या देवस्थान वचूं म्हणना घरा देवा कोडान तुजें जाल्यार तें जाय हें जाय अशें सूख आशिल्लें तशें सूख आशिल्लें तें जावका अशी आमी देवाले मागता उरूच जाल्यार आमकां त्या वेळाक देवाले मागतना देवाक आमगेल विशय पुर्ती गोत्त आसा म्हणल्यार आमकां विसरता पळय कसो एक अवस्था आमगेली
देवाक आमी सर्वज्ञो सर्वोत्तमो सर्वाधारो सर्वाश्रय दितलो सर्व जिवाच्या अंतर्यामी सकडी म्हणटाची हें देवाल न्हिचांव न्हू देवाले तत्वार्थ म्हळ्यार हेंची म्हणून सकडी आमी लेखताची पुरे कोत्तस आमकां जाल्यार अनुभूतीक येना पळय इतक कशी अनुभूती येना म्हणजे इतली गोत्त आशिल्ली विशय आमी देवाल्या वतन येता प्रकार मागूशीर करता गोत्तस देवा तुका सर्व गोत्तस तूं सर्वज्ञ म्हूण म्हणला तुगेलो अनुग्रह मेगेल वैरी आसो म्हूण आमी म्हणटावे पुराय मागो बसताची तशी हांगा रामान निद्देचें एक्टींग केलेलें ताका पुरे गोत्तस खंयची वेळा कसल जेत्ता म्हूण सांगून तशी तो ताणी कसा लेखला काकासुरान तागेला ते असुरावेश आसना तशें ताका बुद्धीभ्रश्ट जाला की तो कसो लेखता रामा न्हीद पडला म्हणून सांगून सीतेक हरद्याक कोंकून रगत देमयता तशी न्हिजावन आमकां दिसता ओ सीतेकय अशी कोंकिलेले अशें पळय रगत येयलें न्हय सीते दुख भोगली कायल्यान कोंकिल्या कितली दुख्खी जाता तिका दोळ्या दुखून उदक दळदळी देंवल्या हें पुरय लोका दृश्टीन जन राम सीतेला अवतार पळयतरच कोणाकय तो देव म्हूण कळच्याक बारीक कश्ट कोणकी ಸ್ವಲ್ಪ ज्ञानींक मांत्र राम देव म्हणून कोणच चप्र तशी ह्या पुरे तत्काल देवान करचे प्राकृत विशयी हो पुरे तशी राम उठयता कायल्याक बिश्टयता मागीर कायलो तशी करता राम तेन्ना ब्रह्मास्त्र प्रयोग करता कायलो 3 लोकय सुतवता थंय भोंवता 3 लोकांक ते खंय चमकल्या रे खंय चमकल्या रे 3 लोकांक तुले देवती जेवो असुर जेवो कोणीय जेवो ताका रक्षणे दिनाची म्हणटना कडेरी उपाय नान श्रीरामा लागीं येता शरणागत जाता म्हाका जीवदान दी म्हणटा तशी आतां रामा कळ्ळें जयंतू म्हळ्यार इंद्रा पुत्र पश्चातापान शरण येयला जाल्यार ते पश्चाताप तात्कालीक जाल्ला रे ताजे खातीर आमकां पुरे पड पश्चाताप सामान्य जनाक पश्चाताप येता कसले वायट करतना तात्कालीक पश्चाताप ते अपास तेंची करताची तशी हांगा जयंताले उद्धाराक ते वायट म्हळ खातीर तात्कालीक जावचे नजे म्हळ खातीर ताका केन्नाय उडगा सेवका कोणाकय हे काणी कळलेले कोणाकय उडगा सेवका म्हण खातीर देव शिक्षा म्हूण सांगून लोकशिक्षणा खातीर ते कळलेले एक दोळ काडलो की त्या वेळार कुरंगासुरान म्हणलेलें न्हय 2 दोळ आसा तितली काळ म्हाका मरण येवचें नज म्हूण सांगून आतां कळ्ळ्यान तुले एक दोळ काडलो की कुरंगासुराले नाश जालो थंयक तशी जाल्यार मुखारसून आनी कायल्या जल्म जाताना तांकां एकू दोळ आसचें म्हूण म्हणलें की नियम रामान केल्ले नानातले कसं जाता 2 दोळ कायल्यांकय 2 दोळ आयलो म्हूण दिले अपास कुरंगासुरान ते वर घेतला न्हय देवाले 2 दोळ आसू तितले रुद्राले वर घेतला न्हय तशी ते वरा खातीर जेवन वापस तो जन्म येवचेकय पुरो म्हूण जाल्यार 2 दोळ आमकां दिसता न्हय 2 दोळय काडलेले जाल्यार कसो जाता आशिल्लें रामान म्हूण 2 दोळय काडलेले जाल्यार कांय जायनाशिल्लें जाल्यार रामाक बारीक करूण न्हय सर्व प्राणी वयर तशें एक दोळ काडल्यार पुरो 2 दोळ कायले आसा तितली काळ हांव जिवंत सुका म्हूण ताणें निमगिला देखून एक दोळ काडल्यार ताका मरण जालें न्हय म्हूण सांगून आतां एक कायल्यांक पळयतना तांकां 2 बदीनय दोळ आसता न्हय म्हूण आमकां दिसता ते दोळ काडला म्हण एक दोळ चिम्मी जाल्ला म्हूण न्हय मुचिला म्हूण न्हय कायल्यांक 2 दोळय आसशी दिसता जाल्यार दृश्टी म्हणटा पळय 2 दोळ्याचे दोळ्या घोंगोय आस म्हूण आमकां एक दोळ आसूचे कडेन तसल्यार बोळ आसवे वट्ट आसवे म्हूण कायल्या पळोवचें वच्चो नकाची कायल्या 2 दोळ्याचे दोळ्यान तुगे दोळ्या गुड्ड म्हणटा पळय ते आस जाल्यार दृश्टी ताका ते देवान एक वर दिला कसं म्हणल्यार खंयची सायडाक पळोवका म्हूण तो कायलो लेखता पळय त्या सायड ते गळ कोंकिता पळयाचे कायल्याक त्या वेळार ती दृश्टी त्या बदीन वता ह्या कडेन पळोवका जाल्यार ह्या कडेन गळ गुंडायला रे ह्या कडेन दृश्टी येता तसो एक वर पळय देवाल कसो सकडी लिहिला सृश्टी आमकां पुरयता जतवे आतांचे डॉक्टर दोळ नातिल जनांक दोळ दिता काही कार्निया म्हणून ते काण आरोग्यवंत एक कोणाले मरण जाली म्हणलें तागेले दोळ्या कार्नी काण दोळ नातिल जना दवरून दोळ दिताची म्हणूस जाल्यार ते खंयची दोळ्या कार्निया घाल्ला त्या दोळ मांत्र दिसता आनी एक सायड येना ती दृश्टी विवे ते देवाल एक विशय देवालो तो कोणें कसले कोरूं जायना तशें
तशी एक वेळाक कळल्याक दोनी बरी म्हळ्यार पार्श्व म्हणटा पळय दोन सायडय पळोवचे जायना तितलेची. तशी एक सायड पळोवपाक जाल्यार त्या सायड गळगूण नाका जाता. तशी हें एक काकासुराली काणी आमकां अयोध्या कांडांतू मेळटा. मागीर थंय रामस चित्रकुटांतू ताका कितले तपस्विले संग जाता थंय. तशी बारी एक तांगेल पुराय जनाले एक ताका संसर्ग जाता पळयत तांगेल वटू तो संतोशार आसता. चित्रकुटा तागेले आश्रमा येद्राकाची मस्त तापसी आश्रम आसा. तांणी पुराय रामा पळोवच्या येताची रामाला आश्रयाक येताची तांकां तांणी संतोशार आसता जाल्यार एक पंथा तांणी विंगड कडेन वच खातीर तयार केला. म्हणटना इत्त बा म्हूण सांगून ताका दिसतरस जाल्यार पळय देवाल एक खेळ कसले म्हूण सांगून आत्मानम मनुष्यम मन्ये म्हूण म्हणटाचे. मनुष्या म्हणके रामान आसोका जात्तेदना म्हळ्यार तो देव म्हूण गोतस जाल्यार देव थंय रामावतार घेवन येयला मनुष्य देह घेवन येयला म्हणटना आत्मानम मनुष्यम मन्ये ताणें मनशाल वरी तागेली रितनिती आसता. ताका समजावन ते निजान तपस्वी पुराय ते आश्रमा राबिले ज्ञानीची जाल्यार तांणी तशी कांय गोतना नासल्यावर रामाला येद्राक तांणी नटन करताचे जाल्यार रामाक कळटा की आमी नटन करताचे म्हणून म्हणलेले तशें परस्पर तांणी हळू हळू उलोवन घेताचे. त्या वेळार तांणी विंगड कडेन वचच्याक प्रयत्न करता रसाची म्हणलें पळय राम निमगून तांगेले वचून निमगिता. कुलपती थंय एकलो कुलपती आसा. कुलपती म्हळ्यार एक गुरू तो तागेल्या आश्रमांतू 10,000 शिश्यांक तांकां थंय रातचो आश्रय तांकां अन्न तांकां आवंगलें पुराय दिवन विद्याभ्यास करयसीत जाल्यार ताका कुलपती म्हणटाचे. तशी कुलपती येल्या वचून तो सांगतरस तुमी ताका विंगड कडेन बाय सरलेची हांव हांग घेवन आश्रम बांदिल्लो म्हणजे तुमकां खूब वे कसले चुकी केल्ली वे हांव तुमकां कस खातीर हांग दुखून तुमी वतरसाची तुमी पुरे हांग आसा म्हणून हांव संतोशार आशिल्लो म्हूण राम सांगता. तेदना तांणी कसले हाका रामाक उतर दिताची म्हूण म्हणलेलें आमी पायच्या दिसाक पळया. आजी सांगिल्ले सर्वई परमात्माले तशी गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.